मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता महिन्याभरात 3,41,475 महिलांनी ऑनलाईन नारी शक्तिदूत ॲपवरून नोंदणी केलेली आहे। यामध्ये 181 अर्ज अपात्र असल्याने फेटाळण्यात आले असून 14,009 अर्ज मात्र त्रुटीत असल्यामुळे त्या तालुक्यांकडे दुरुस्तीकरिता परत पाठवण्यात आले आहेत। तर 70,593 पात्र अर्जांची पडताळणी जिल्हास्तरावर सुरू असल्याची माहिती उपयुक्त कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी दिली। जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता 4,95,000 महिला लाभार्थी आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करून या अर्जाचा लाभ घेण्याकरिता महिला व बाल विकास विभागाच्या वतीने अनेक सुविधा गाव स्तरावर देण्यात आल्या आहेत। बहुतांश महिलांनी घरी बसून मोबाईलद्वारे नोंदणी केलेली आहे। तसेच योजनेसंदर्भात महिलांना वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी मदत मिळावी आणि त्यांना कोणतीही अडचण आली तर निराकरण व्हावे म्हणून अमरावती येथील महिला बाल विकास भवनामध्ये सीईओ संचिता मोहपात्रा यांच्या सूचनेनुसार मदत कक्ष आणि 24 तास हेल्पलाईन नंबर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। अशातच योजनेला 31 ऑगस्टची डेडलाईन असल्याने केवळ 24 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। आतापर्यंत 4 महिने शिल्लक राहिले असताना महिला व बाल विकास विभागाकडे 3,29,451 अर्ज प्राप्त झाले होते। यातून 3,15,261 महिलांनी नोंदणी यशस्वी आटोपली असून 181 अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे। तर 14,009 अर्ज त्रुटीत असल्यामुळे ते तालुका व गाव स्तरावर परत करून दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 70,591 अर्जाची पडताळणी जिल्हा स्तरावर सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी सांगितले। तालुकानिहाय आकडेवारी अचलपूर तालुक्यामध्ये 43,547 एकूण लाभार्थी तर 31,580 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये 79,141 लाभार्थी तर 45,012 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये 22,866 एकूण लाभार्थी तर 15,708 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। भातकुली तालुक्यामध्ये 16,467 एकूण लाभार्थी तर 16,050 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। चांदूर बाजार तालुक्यामध्ये 28,810 एकूण लाभार्थी आहेत तर 27,442 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये 15,515 एकूण लाभार्थी आहेत तर 14,953 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। चिखलदरा तालुक्यामध्ये 19,896 एकूण लाभार्थी आहेत तर 16,995 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। दर्यापूर तालुक्यामध्ये 25,142 एकूण लाभार्थी आहेत तर 17,571 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये 21,257 एकूण लाभार्थी आहेत तर 18,836 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। धारणी तालुक्यामध्ये 26,922 एकूण लाभार्थी आहेत तर 13,741 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। मोर्शी तालुक्यामध्ये 28,346 एकूण लाभार्थी आहेत तर 27,945 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये 19,900 एकूण लाभार्थी आहेत तर 19,657 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। तिवसा तालुक्यामध्ये 17,026 एकूण लाभार्थी आहेत तर 15,703 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। वरुड तालुक्यामध्ये 35,460 एकूण लाभार्थी आहेत तर 33,068 नोंदणी झालेले लाभार्थी आहेत। एकंदरीत एकूण लाभार्थी 4,95,000 एवढे आहेत तर नोंदणी झालेले लाभार्थी 3,15,261 एवढे आहेत। द स्टिंग ऑपरेशन न्यूज ब्युरो अमरावती।